स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली शहरातील संजयनगर, पलूस, तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आणत 12,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली एलसीबीने ही कारवाई केली। हिमेश फरमान सोनार, वय वर्ष 35, पोरस शोईदुल चोक्कार, वय वर्ष 37, दोघेही राहणार रुस्तमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तमनगर, तालुका पार्वतीपुरा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पवार यांचे एक पथक तयार केले होते। पथक सांगलीत गस्त घालत असताना पथकातील सागर लवटे, विक्रम खोत यांना दोघेजण शामराव नगर येथील झुलेलाल मंदिर परिसरात दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी दुचाकीवरून येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली। यावेळी पथकाने तेथे सापळा रचला। दोघेही संशयित तेथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये चोरीचे दागिने तसेच बांगलादेशचे ओळखपत्र सापडले। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी सांगली शहर, तासगाव, पलूस तसेच संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडील दागिने, दुचाकी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली। त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे। एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, सागर लवटे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, अमीरशाह फकीर, संदीप नलावडे, संदीप गुरव, उदय माळी, महादेव नागने, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, सूरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली।